पुण्यातील सिंहगडावर परदेशी यूट्यूबर हा फिरायला आलेला होता. न्यूझीलंडचा हा यूट्यूबर होता. मात्र तिथं तो काही जणांचा सल्ला घेत असताना त्याला चुकीच्या पद्धतीने म्हणजे अगदी अश्लील भाषेमध्ये त्याला तो सल्ला देण्यात आला. काही ग्रुप तरुणांचा होता. त्यांनी हे सगळं कृत्य केलेलं आहे आणि त्यानंतर आता या संपूर्ण तरुणांच्या विरोधामध्ये सोशल मीडियावरती सुद्धा संताप व्यक्त केला जातोय. सिंहगडावर ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळे साहजिक आहे की प्रत्येक शिवप्रेमीच्या मनामध्ये आता त्या तरुणांविरोधात संताप व्यक्त केला जातोय. आपल्यासोबत काही पुण्यातील शिवप्रेमी आहेत. व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. काय वाटतं अशा पद्धतीने एका परदेशी पर्यटकासोबत वागणं? आपण सर्वांनी जर पाहिलं तर आजच अमित शहा देशाचे गृहमंत्री हे रायगडावरती अभिवादन करायला आलेले आहेत. जसा रायगड आहे तसं सिंहगड आहे. सिंहगडाला देखील खूप मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे आणि त्या किल्ल्यावरती ज्या व्यक्तीला मराठी भाषा बोलता येते, तो मराठी बोलणारे तरुणांचं एक टोळकं जे स्वतःला मराठी भाषिक समजतात किंवा ते आहेतच. मुळात अशा लोकांनी जो इंग्रजी पर्यटक आहे की जो इंग्रजी भाषेमध्ये संवाद साधतो अशा व्यक्तीला अश्लाघ्य शिव्या शिकवणं आणि त्या देखील गडावर शिकवणं, मला असं वाटतं की हा शिवद्रोह आहे. आजच उदयनराजे असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज यांनी सगळ्यांच्या मागण्यांच्या रेट्यानुसार अमित शहा आपल्याला असं वाटतंय की काही ना काहीतरी मोठा निर्णय घेतील. परंतु तो घडत असताना प्रथमतःच गडांवरती अशा पद्धतीने अश्लील भाषा शिकवणं, गडावरती मद्यपान करणं, या गोष्टी गृहीत धरून या सगळ्या हा पहिला आपण एक उद्देश दाखवू शकतो की आम्ही शिवाजी महाराजांच्या पवित्र ठिकाणी जर चुकीच्या गोष्टी केल्या तर काय सजा देतो. तर या तरुणांना ज्यांनी कोणी हे असल्याचे शिवीगाळ शिकवलेले आहे त्यांना त्याच किल्ल्यावरती फटके मारले पाहिजेत, त्या किल्ल्यावरती त्यांची धिंड काढली पाहिजे आणि भविष्यामध्ये असं कोणी चुकीच्या पद्धतीने गडावरती शिवीगाळ शिकवू नये पर्यटकांना वगैरे, गडावरचं पावित्र्य धोक्यात आणू नये म्हणून यांच्यावर कठोरात कठोर गुन्हे दाखल केले पाहिजेत. सरकारला तरी जमत नसल, सरकार पोलीस प्रशासन जर ते करणार नसल तर शिवभक्त म्हणून भले संविधानामध्ये काही गोष्टींना आम्ही हातात घेऊ, परंतु या हरामखोर मुलांना, माझ्याकडनं आत्ता राग आणि संतापामध्ये हरामखोर शब्द जातोय, या लोकांना धडा शिकवायला शिवभक्त म्हणून आम्ही समर्थ असू. या मुलांच्या बोलण्यातून सुरुवातीला ते जय श्री राम सुद्धा म्हणतायत. अशा पद्धतीने बोलणं, सुरुवातीला उच्चार करणं आणि त्यानंतर अशा पद्धतीने चुकीच्या शिवीगाळ त्या व्यक्तीला, परदेशी पर्यटकाला सांगणं हे कितपत योग्य आहे? आपण पाहिलं असेल तो एक परदेशी नागरिक आहे आणि तो यूट्यूबर आहे. म्हणजे त्याचे फॉलोअर्स हे पूर्ण जगात असू शकतात आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, आपल्या छत्रपतींच्या गड किल्ल्यांचा संस्कार ह्या अख्ख्या देशाला अशा पद्धतीने चुकीचं जाणं हे आपल्यासाठी अतिशय शर्मेनं मान खाली घालण्यासारखी गोष्ट आहे. आणि आजकालचं जे तरुणांचे फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे किल्ल्यांवरती जाऊन मौज मस्ती करण्यासाठी नाही आहेत किंवा हे किल्ले हे मौज मस्तीसाठी नाही आहेत हे दाखवून देण्याची वेळ आली. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणाऱ्यांनी या तरुणांना सडेतोड उत्तर देऊन चोप दिला पाहिजे. कारण आज आपल्या देशाची नव्हे महाराष्ट्राची छत्रपती शिवरायांचे संस्कार आज आपण देशोधडीला लावण्याचं काम जगासमोर केलेले आहेत. काय वाटतं, शिवप्रेमी म्हणून व्हिडिओ पाहिला असशील? नक्कीच नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि जर त्यांचं वय बसत नसेल तर त्यांना बाल सुधारगृहात पाठवून जे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून जे काय करता येईल ते पोलीस प्रशासनाला आमची विनंती राहील की नक्कीच त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. काय सांगशील? व्हिडिओ बघितला असशील. अशा पद्धतीने आपल्याच महाराष्ट्रातली तरुण अशा पद्धतीने बदनामी करतात, आपल्याच शिवाजी महाराजांची असो किंवा मग आपल्या महाराष्ट्राची असो. पहिली गोष्ट, जर एखादा फॉरेनर टुरिस्ट जर आपल्या देशात येतोय, तो एखादी वस्तू, एखादा व्हिडिओ तो कॅप्चर करतो, तो अख्ख्या देशाला आपलं काय क्वालिटी, आपलं देश तो रिप्रेझेंट करत असतो. आणि अशी जर मुलं आपल्या देवांचं नाव घेऊन जय 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 हिंद, जय श्रीराम, जय शिवराय, ते पहिली गोष्ट ते हिंदू आहेत का व शिवभक्त आहेत का हे तपासलं पाहिजे. आणि हे जर अशा चुकीच्या पद्धतीने आपली संस्कृती जर देशाला जर पोचवत असतील तर ते एकदम चुकीचं आहे आणि त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. संताप व्यक्त आपल्याला या शिवभक्तांमध्ये पाहायला मिळते. जे संबंधित तरुण आहे, जवळपास आपल्याला 7 ते 8 जण या व्हिडिओमध्ये दिसत आहेत, त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी पुण्यातून शिवभक्तांनी केलेली आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे.